तुम्हाला चारी बाजूने ठाण्यात येताना ट्रॅफिक हे लागतंच. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या भयानक आहे ठाण्यामध्ये. पुन्हा ठाणे नाशिक महामार्ग जसं मी म्हटलंय, एकतर तिथे चढतानाच कळत नाही की आपण नाशिकला जातोय की मुंबईकडे जातोय. आणि त्या महामार्गाची अवस्था पण अतिशय दयनीय आहे. उड्डाण पुलाचं काम वेळेत पूर्ण झालेलं नाहीये. समृद्धी महामार्गाला जर लागायचं असेल तिथून तर 2-2.5 तास नुसतं समृद्धीला पोहोचायला लागतात. ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्य नाहीये का? नाहीये, वचन नाहीये. उपमुख्यमंत्र्यांना लोक मनावर घेत नाहीयेत. आता काल परवाच्या दिवशी रात्री उपमुख्यमंत्री म्हणाले की 12च्या आत एकही गाडी आत येणार नाही. काल रात्री 8 वाजता ट्रक होते हो ठाण्यामध्ये. 8 वाजता ट्रक होते. म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पाळणार नसेल तर मग मी कायदा घेऊन हातात घेऊन ठाण्यात फक्त त्यांचीच चालते. काय म्हणताय तुम्ही? पैशामुळे खाली लोकांमध्ये आमची चालते. लोकांमध्ये आमची चालते. काय ना, तुमच्याकडे खूप पैसे आहेत म्हणून तुम्ही खूप मोठे झालात असं होत नाही ना. तुम्ही नगरसेवक विकत घेतलेत म्हणून तुम्ही मोठे झालात असं होत नाही ना. लोकांचं प्रेम पण असलं पाहिजे ना. ते ज्या नगरसेवकांनी तुमच्याकडनं पैसे घेतले, ठाण्यात माझी चालते, ठाण्याचे पोलीस फक्त माझं ऐकतात. हो ना, सरकार आहे म्हणून ऐकतात. आता ऐकतात का बघा, मुख्यमंत्री पद गेल्याच्या नंतर वाईट परिस्थिती आहे. अजून पुढे जाऊन वाईट परिस्थिती होईल. मी साहेब म्हणाले ना, कोणी अमरत्व घेऊन नाही आलेलं आहे. तुम्हाला देखील या प्रोसेसमधनं जायचं आहे.